40 करोडचा घोटाळा कोविड मध्ये कसा केला ते मी समोर आणीन. उद्धव ठाकरेंना शिव्या देत होते कोविडच्या काळात, राजेश टोपे उत्तम काम करत होते त्यांना शिव्या देत होते. कोविड मध्ये महाराष्ट्रात जर ते सरकार नसतं तर किती लोक गेले असते मला माहित नाही. जबाबदार सरकार इथे होतं, राजेश टोपे जबाबदार मंत्री होते, उद्धव ठाकरे जबाबदार मुख्यमंत्री. आणि तुमच्या उत्तर प्रदेशला गंगेत प्रयत्न होऊन गेली त्याच्यावर तुम्ही काही बोलणार नाही. पण हे आम्हाला सांगणार हे असं. समिताताई तुम्ही खुर्ची घ्या दोघे डोक्यात. तुम्ही आम्हाला सांगणार, तुम्ही ईडी लावणार. अनिल देशमुखांची केस इंटरेस्टिंग केस आहे अनिल देशमुखांची. आता चेतन मला माझ्याकडे पाहत आहे, आता ते मनीष सिसोदियाचा सगळा मामला विचारा. अनिल देशमुखांवर काय लावला आरोप ईडीने? अनिल देशमुखांवर आरोप लावला की 100 कोटीचा भ्रष्टाचार यांनी केला असा आरोप लावला. कोर्टामध्ये प्रकरण गेलं, हायकोर्टामध्ये प्रकरण गेलं. हायकोर्टाने यांना विचारलं की 100 कोटी हे हा आकडा ठीक आहे बोला चालीचा, नेमके किती आम्हाला सांगा. यांनी सांगितलं 1.71 कोटीचा 100 कोटीचा चार्ज होता. 1.71 कोटी. जज मॅडम ज्या होत्या त्या म्हणल्या की तेही ठीक आहे, एक पुरावा त्याचा द्या, फक्त एक पुरावा द्या. ते म्हणले पुरावा नाही, हिअर्से म्हणजे सांगोवांगी आम्हाला हे कळलेलं आहे. आणि अनिल देशमुखांना सोडलं. अनिल देशमुखांचे किती हाल केले ते स्वतः सांगतायत. अजमल कसा